शाळेत भूगोलाच्या पुस्तकात ग्रीनलँड नावाच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या बेटाबद्दल तुम्ही वाचल्याचं आठवतंय का? हो, हे बेट आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि त्याला कारण ठरली आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. युएस उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांच्या पत्नी उषा व्हान्स आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर मायकेल वॉल्ट्स हे या बेटाला भेट देत आहेत आणि त्यांच्या भेटीमुळेच या बेटावर सुद्धा वाद पेटलाय. पण यात वादंग होण्यासारखं काय आहे? त्याचं कारण आहे युएसचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. काही दिवसांपासून ग्रीनलँड हे अमेरिकेचा भाग व्हावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि नेमके तेव्हाच पासून ग्रीनलँड आणि अमेरिका यांच्यातले संबंध सुद्धा ताणले गेलेत. केवळ 57,000 लोकसंख्या असलेलं ग्रीनलँड हे तसं तर डेन्मार्कचा भाग, पण या बेटाला जवळपास संपूर्ण ऑटोनॉमी आहे. पण आर्क्टिक सर्कलमध्ये येणाऱ्या या बेटावर रेअर अर्थ मिनरल्सचे प्रचंड प्रमाणात साठे आहेत आणि याच साठ्यांवर अमेरिकेचं सुद्धा लक्ष आहे. भविष्यात अशा मिनरल्ससाठी चीनवर विसंबून न राहता ग्रीनलँड मधले साठे आपल्याला वापरता यावे अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे आणि म्हणूनच ग्रीनलँड हे अमेरिकेत यावं यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत. शिवाय रशिया आणि अमेरिकेच्या संबंधांचा विचार केला तर ग्रीनलँडचे जॉग्राफिकल लोकेशन हे सुद्धा अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक इंटरेस्टसाठी फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारे ग्रीनलँड हे अमेरिकेचा अविभाज्य भाग व्हावं अशी डोनाल्ड ट्रम्प यांची मनोमन इच्छा आहे. पण याला ग्रीनलँडचे नागरिक, सरकार आणि जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा कडाडून विरोध आहे. इतर युरोपीय देशांनी सुद्धा ग्रीनलँडच्या बाजूने उभं राहावं अशी मागणी ते सध्या करतायत. पण युरोपीय देश आणि अमेरिका यांचे संबंध लक्षात घेता सध्या तरी बहुतांश युरोपीय देशांनी ग्रीनलँडला फक्त शाब्दिक पाठिंबा देऊ केलाय आणि सावधानतेची भूमिका घेतली आहे. पण अमेरिका रशिया संबंधांच्या पार्श्वभूमीवर ग्रीनलँडचा हा वाद भविष्यात सुद्धा कोणतं वळण घेईल हे मात्र पाहणं आपल्यासाठी औत्सुक्याचं असणार आहे.